पुढे बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नांदूरच्या मध्यमेश्वर धरणामध्ये जलपर्णीचं साम्राज्य धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील गावांवरती पुराचा धोका वाढण्याची शक्यता। तर विसर्गावेळी गेटमध्ये जलपर्णी अडकल्यास बॅकवॉटर गावांना धोका, त्यामुळे प्रशासनानं तातडीने उपाययोजना करण्याची मागणी। पुरुषोत्तम अधिक मासात विठुराया चरणी भरभरून दान। पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये 9 कोटींचं दान। मागील महिन्याच्या तुलनेत दानामध्ये 2,26,00,000ची वाढ झाली। श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद। व्हीआयपी व्यक्तीसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था उपलब्ध राहणार नाही। ऑनलाईन बुकिंगशिवाय दर्शनासाठी प्रवेश मिळणार नाही। एसटी महामंडळाकडून तिकीट दरातील 10% हंगामी भाडेवाढ आणखी महिनाभरासाठी कायम। वाढत्या इंधन खर्चाचा आर्थिक भार पडल्यानं एसटी महामंडळाचा हा निर्णय। फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारी प्रकरणामध्ये बुंदू अशोक खराच्या पत्नीला न्यायालयाचा दणका। कल्पना खराचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। औरंगाबाद खंडपीठाचा हा निर्णय। माहिती अधिकार कार्यकर्तेगिरी हा नवीन व्यवसाय बनलेला आहे। आरटीआय कार्यकर्त्यांनी रस्ते कामाची काळजी घेऊ नये। पंजाबमधील रस्ते कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरटीआय कार्यकर्त्याला सुनावलं। नाशिक शहराचा मुख्य रस्ता समजला जाणारा द्वारका चौक वाहतुकीसाठी खुला। गेल्या 6 महिन्यांपासून अंडरपासच्या कामासाठी करण्यात आला होता बंद। रस्ता पुन्हा चालू झाला, त्यामुळे ताण मात्र पुण्याकडे जाणारा रस्ता काम पूर्ण होईपर्यंत बंद। कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणींच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला। येत्या महिनाभरात हत्तीणीला पुन्हा नांदणी मठामध्ये आणण्यासाठी तयारी। नांदणी मठ आणि वंताराकडून हत्तीणींसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उभारण्याचं काम सुरू। आधार कार्डचा वापर केवळ ओळख पडताळणीपुरता मर्यादित ठेवण्याची मागणी। या मागणीबाबत दाखल जनहित याचिकेवरती सुप्रीम कोर्टाची नोटीस। सुप्रीम कोर्टाकडून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस। 4 आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचे दिले निर्देश।